तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर फायनल आपण परत एकदा अँडी लोगोवर मागत दोन दोन लोगोचे आपण टोटल अपलोड केलं मित्रांनो. ठीक आहे, एकाच व्हिडिओमध्ये ते सुद्धा एकदम भरपूर ठीक असं प्रेम तुम्ही त्यावेळेला नक्कीच दिलं मित्रांनो. तर परत फायनल आपण एक लोगो घेऊन आलोय जेणेकरून एकदम ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही हा लोगो 100% बनवून त्याची संपूर्ण त्या प्रिंटिंग वगैरे सविस्तर गोष्टी टी शर्टवर तुम्ही सर्वस्तर मारू शकता. ठीक आहे, प्रिंटिंग बद्दल थोडंफार सविस्तर गोष्टी मी त्या व्हिडिओ सांगत राहतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशाने फायनल आपला आजचा लोगो मित्रांनो, संपूर्ण लोगोची मी एक पीएटी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली. ठीक आहे, तर पीएटी फाईल मित्रांनो, त्या फाईलला मी जी फाईल क्रिएट केली आणि त्या जी फाईलला मी पासवर्ड टाकला सांग, तर ती स्टेप मी तुम्हाला तो पासवर्ड व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फायनल मी घेतोय मित्रांनो फोटोशॉप ओपन करून. तर फोटोशॉप ओपन केला तर हा इंटरफेस तुम्हाला शो होऊन जाणार. ठीक आहे, जेव्हा तुम्ही पीएटी ओपन कराल नाव तुम्हाला संपूर्ण इथे मी इथं सर्व क्रिएट करून ठेवले. आता मित्रांनो इथं द एंडी जे आपण नाव क्रिएट केले, तर इथं तुम्ही मंडळाचं नाव टाकू शकता. ठीक आहे, किंवा द एंडी असं ऑलरेडी नाव आहे तेच राहू द्या. जे उत्सव 2025 आहे तिथं तुम्ही तुमचं मंडळाचं नाव तुम्ही डायरेक्ट ते क्रिएट करू शकता. तर ते क्रिएट करण्यासाठी इथं ग्रुपचं जे ऐकन त्या ग्रुपवर क्लिक करतं, अनलॉक करून घ्या, त्या ग्रुपला ओपन करून घ्या. इथं दोन नाव मी ते तुम्हाला दिसतील बघा, हे बघू शकता. आपण जे द एंडीचं नाव आहे हे बघू शकता या टाईपमध्ये. त्यानंतर उत्सव जे नाव आहे ते आपण ते चेंज करण्यासाठी त्यावर डबल टॅप करा, म्हणजे ते नाव तुमचं ऑलरेडी सिलेक्ट होणार. ठीक आहे, वरती त्याचा पुरा पॅनल ओपन आहे. तर त्याला आपण जर फॉन्ट यूज केला मित्रांनो पॉपीस, तर तुम्ही इथं ते मंडळाचं नाव डबल टॅप करून नाव तुमच्या हिशोबाने टाकू शकता. हे बघू शकता, अशी हिशोबाने काही पण टाकू शकता. ठीक आहे, अशी करून. तर आपण त्याला जो आपण फॉन्ट यूज केला मित्रांनो डायरेक्ट पॉपीस आहे, डायरेक्ट तुम्ही जे नाव तुमचं जे मंडळाचं नाव असतं ते डायरेक्ट तुम्ही पेस्ट करा, काय विषय. ठीक आहे, ही झाली तुमची मंडळाची पद्धत. तर त्यानंतर द एंडी मित्रांनो जे नाव जे आपण इथं ते युनिकडचं नाही मित्रांनो, तर ते टाईप करून तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. ठीक आहे, नॉर्मली आपण समजा द एंडी नाव आपण ठेवले. ठीक आहे, अशा पण त्याला बाजूला घेऊन त्यावर डबल टॅप करतो. तर डबल टॅप केल्यानंतर तुम्ही ते कीबोर्डला किती पण केलं टाईप मित्रांनो त्याला युनिकोड आहे. ठीक आहे, तर युनिकोडची सोपी पद्धत माहिती तुम्हाला. तर दाबला तर डायरेक्ट तयार होतो. ठीक आहे, जर तुम्ही छोटा केला त्याचा काना तयार होतो. ठीक आहे, कॅप जाऊन परत आपण मोठा केलाय, परत आपण दाबला, परत दाबला. ठीक आहे, हा तयार झाला. आपलं ही एक पद्धत आहे तुम्हाला. ठीक आहे, तर त्यानंतर काय करायचं, तर जर नाव तुम्हाला युनिकोडचं टाकायचं तर डिलीट करायचं. इथं वरती विंडोचं ऑप्शन आहे, विंडोजमध्ये यायचं ग्लॅपचं ऑप्शन. हे ग्लॅप म्हणून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा पॅनल एक शो होणार, त्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता हा पॅनल. असे म्हणजे काय करायचं, म्हणजे तुम्ही इथं जो फॉन्ट सिलेक्ट करणार मित्रांनो संपूर्ण त्याचा एक एक टूलचा पॅनल इथं तुम्हाला शो होऊन जाणार अक्षरचा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजा आता आपले ऍड करता. ठीक आहे, नॉर्मल तुम्ही कीबोर्ड दाबला इथं, तर असे तो नॉर्मली त्याच्या लिपीत जो ऑलरेडी सिलेक्ट केला. ठीक आहे, तो नॅचरल तुम्हाला तो तिथे शो होणार. पण जर तुम्हाला कॅलिग्राफी टाईप हवा आहे तर इथं वे बघू शकता. याचा फायदा असा इथं त्यांचे कॅलिग्राफी हे बघू शकता, चे प्रकार बघा वेगवेगळे मित्रांनो. इथं हे बघू शकता क्वालिटी. ठीक आहे, खतरनाक असा लुक आहे मित्रांनो, हे बघू शकता. आता खाली आपण त्याच्या खाली आधी ऊ आहे सगळे, त्याच्या इथं बघू शकतो मी, हे बघू शकतो. ठीक आहे, हे बघू शकता एकदम क्वालिटी मित्रांनो. ठीक आहे, हा लुक पण मित्रांनो किती भारी. ठीक आहे, हे बघू शकता. तर खतरनाक अशामध्ये तुम्ही नाव नक्कीच त्या ठिकाणी टाकू शकता. ही तुम्हाला सांगून दिली एक पद्धत. ठीक आहे, हां, तर राहिला विषय मित्रांनो संपूर्णरित्या ते सविस्तर ऑलरेडी मी क्रिएट केलं. बाकी तुम्हाला इथं काहीच हालचाल नाही करायची, बाकी ऑलरेडी सर्व क्रिएट करून ठेवलंय. फक्त संपूर्ण तुम्ही तर कृष्णाचा तुमचा लोगो आहे तर तुम्ही तो साईज चेंज आउट करू शकता. ठीक आहे, तो काय विषय नाही. इथं हे बघू शकता डायरेक्ट हे दोन लोगो हाईड करून टाकायचे, डायरेक्ट सविस्तर होऊन जाईल, काय विषय. आता संपूर्ण त्या गोष्टी सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे जर तुम्हाला लोगो ठेवायचा असेल, नॉर्मल तुम्ही याचा आपण रेग्युलेशन ठेवले, इमेज येतो, इमेज साईज मध्ये जातो, रेग्युलेशन ठेवले आपण 300, तर डायरेक्ट तुम्ही सेव्ह करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. जर जर तुम्हाला प्रिंटिंग वगैरे मारायची असेल किंवा टी शर्ट किंवा बॅनर फ्लेक्स वगैरे 100% प्रिंटिंग मारायची असेल, त्याचं रेग्युलेशन वाढा मित्रांनो. रेग्युलेशन वाढल्यानंतर तुमची क्वालिटी वाढणार. समजा आपण इथे 300 टाकले तर आपण इथे समजा 800 करू मित्रांनो, 8 करू डायरेक्ट